स्वागत आहे आपल्या वायपीटी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस पाटील आणि कोतवाल पदभरतीसाठी मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले प्रश्न स्पष्टीकरणासोबत या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सोडून घेणार आहोत. या प्रश्नपत्रिकेचा हा तिसरा भाग चालू आहे. पहिल्या भागामध्ये आपण सामान्य ज्ञानाचे प्रश्न उत्तर बघितले. दुसऱ्या भागामध्ये गणित बुद्धिमत्तावरती कसे प्रश्न आले होते ते सर्व प्रश्न स्पष्टीकरणासोबत सोडून घेतलेले आहेत आणि त्यातीलच काही महत्त्वाचे प्रश्न अजून बाकी आहेत ते आपण या तिसऱ्या भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. खूपच महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तर बघा, पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये आपण इथपर्यंत प्रश्न सोडवत आलो होतो. आता आपला हा व्हिडिओचा तिसरा भाग आहे. तर आपण 44 नंबरच्या प्रश्नापासून या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. जर तुम्ही पहिले 2 भाग बघितले नसेल तर त्या दोन्ही भागांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. हा भाग बघून झाल्यानंतर तुम्ही आपले पहिले 2 भाग जाऊन बघू शकता. तर चला, व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये आपण पोलीस पाटील आणि कोतवाल पदभरतीसाठी गणित बुद्धिमत्तावरती कसे प्रश्न विचारले जातात ते आपण बघणार आहोत. तर बघा, आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला कोणती अक्षरं येतील ते आपल्याला सांगायचे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मी सांगितलेले आहे. हे आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदाच विचार करायचा, यापासून ही अक्षर कशी आली, यापासून ही अक्षर कशी आली. या क्रियेने पुढे पुढे जायचे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरे येतील ते आपल्याला शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता यासाठी आपल्याला एबीसीडीचा तक्ता लागणार आहे. तर पटकन मी एबीसीडीचा तक्ता इथे काढून घेतो. बघा, अशा प्रकारचा आता आपण तक्ता काढून घेतलेला आहे. आता एबीसीडीचा तक्ता झाल्यानंतर आपल्याला बघायचं, इथं काय दिलेलं आहे, ए सी ई दिलेलं आहे. एक तर तुम्ही डायरेक्टली पहिल्या अक्षरापासून हे पहिलं अक्षर कसं आलं, त्यानंतर यापासून हे कसं आलं ते बघू शकता. अशा प्रकारचं सुद्धा तुम्ही बघू शकता. नाहीतर डायरेक्टली असं सुद्धा बघू शकता, हे 3 अक्षर कशी आली, यापासून हे 3 अक्षर कशी आली. अशा प्रकारची क्रिया करून तुम्ही देखील हे सोडू शकता. ठीक आहे. तर बघा, इथं ए सी ई दिलेलं आहे. म्हणजे इथे ए आहे, त्यानंतर इथं 2 अक्षर सोडून म्हणजेच आपल्याला 2 नंबरचं अक्षर इथं सी आणि त्यानंतर पुढे काय आहे, ई. म्हणजे +2 इथं तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, अशा प्रकारचं. त्यानंतर पुढे काय आहे, एक्स वाय झेड म्हणजेच एक्स वाय झेड +1 +1 अशा प्रकारची इथं क्रिया झालेली तुम्हाला बघण्यासाठी भेटत असेल. बरोबर. आता पुढे जर विचार केला तर इथे बघा, इथे आपल्याला वरतून आता पहिल्यांदा वरतून त्यानंतर आपल्याला खालतून अशा प्रकारचं म्हणजे खालील अक्षरांचं त्यानंतर वरील अक्षरांचं. आता पुन्हा वरतून आपल्याला दिसत असेल, हे खालतून तुम्हाला अशा प्रकारचं दिसत असेल. आता इथं सर्वप्रथम काय आहे, बी आहे, त्यानंतर डी आहे आणि त्यानंतर काय आहे, एफ आहे. म्हणजे पुन्हा +2 अशा प्रकारचा. आता हे पुन्हा जर विचार केला तर हे खालतून झालं. आता हे पुन्हा वरतून झालं. बघा, इथं हे वरतून झालं. तर आता इथे काय येईल, खालतून येईल. आता इथे जर विचार केला तर इथे काय आलं होतं बघा, यू व्ही डब्ल्यू आलं होतं. मग आता पुढे काय येईल सांगा बरं, टी एस आर अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल. म्हणजे पुढील अक्षर येतील. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. या टाइपचे सोपे-सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. एकदम बेसिक लेव्हलचे प्रश्न विचारले जातात. जरी तुम्ही प्रश्न व्यवस्थित बघितला तरी त्या प्रश्नाचं उत्तर लगेच तुम्हाला शोधता येतं, काढता येतं. चला, पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित जाणून घेऊया. घोड्याला वाघ म्हटले. ठीक आहे. वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरण म्हटले, तर हरणाला बैल म्हटले, तर आपल्याला टांग्याला काय झुपले जाईल असा प्रश्न विचारला गेलाय. या टाइपचे सुद्धा तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात. तर या टाइपचे प्रश्न तुम्हाला कसे सोडवायचे असतात ते ऑलरेडी आपण मागील भागामध्ये सुद्धा बघितलेलेच आहे. तर इथे डायरेक्टली आपल्याला शेवटी बघायचंय, शेवटी आपल्याला काय प्रश्न विचारला गेलाय. इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, टांग्याला काय झुपले जाईल. ठीक आहे. आता टांग्याला आपल्याला माहिती आहे काय झुपलं जातं सांगा बरं. टांग्याला झुपलं जातं घोडा, बरोबर. परंतु घोड्याला काय म्हटलेलं आहे, घोड्याला म्हटलेलं आहे वाघ. म्हणजे स्वतः टांग्याला काय झुपलं जाईल, वाघ झुपला जाईल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. समजलं कसं सोडवलं बघा. घोड्याला वाघ म्हटलेलं आहे, त्यानंतर वाघाला सिंह म्हटलेलं आहे, सिंहाला हरण म्हटले, हरणाला बैल म्हटले आणि त्यानंतर आपल्याला पुढे विचारले टांग्याला काय झुपलं जाईल. तर आपल्याला सांगता येईल वाघ झुपला जाईल, कारण इथं घोड्यालाच वाघ म्हटलेलं आहे अशा प्रकारचं. जर असा इथं प्रश्न असता, ठीक आहे, उदाहरणार्थ, ठीक आहे, जसं की तुम्हाला औत धरायचंय, तर औताला काय झुपलं जातं, नाही तर नांगराला काय झुपलं जाईल असा प्रश्न असता, तर नांगराला बैल झुपला जातो. तर आता बैलाला काय म्हटलेलं बघा, जर विचार केला तर इथं हरणाला बैल म्हटलेलं आहे. तर मग आता हरणालाच बैल म्हटलं तर इथं हरण आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बेसिक लेव्हलची विचारले जातात. बघा, आता आपल्याला पुढील प्रश्न कसा दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती योग्य अक्षरे येतील ते आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, अशा प्रकारची आपल्याला अक्षरे दिलेली आहेत.
आता यापैकी आपल्याला पुढे प्रश्नचिन्ह 2 दिलेले आहे. तर तिथे कोणती अक्षर येतील ते आपल्याला सांगायचे. तर अशा प्रकारचा प्रश्न आला तर तुम्हाला काय करायचं यापासून हे अक्षर कसं आलं, यापासून हे अक्षर कसं आलं, या क्रियेने तुम्ही सोडवू शकता, या क्रियेने विचार करून बघू शकता. नाहीतर असं देखील तुम्ही विचार करू शकता या 2 अक्षरांपासून हे 2 अक्षर कशी आली, या 2 पासून हे 2 कशी आली, या 2 पासून हे कशी आली आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती 2 अक्षर येतील. ही दुसरी ट्रिक झाली. नंतर दुसरं आपण असाही विचार करू शकता, यापासून हे दुसरं अक्षर कसं आलं, या दुसऱ्यापासून हे दुसरं अक्षर कसं आलं, एक अक्षर सोडता तुम्ही विचार करून बघू शकता. आणि अजून एक ट्रिक आहे इथं आपल्याला सोडवण्यासाठी, विचार करण्यासाठी. तर बघा हे अक्षर आहे, यापासून हे कसं आलं, यापासून हे कसं आलं, यापासून हे कसं आलं, यापासून हे कसं आलं आणि यापासून हे कसं आलं आणि पुढे कोणतं येईल ते आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे अशा प्रकारचा झिगझॅग पद्धतीने तुम्ही हे सोडवू शकता. तर हे उदाहरण अगदी तुम्हाला त्याच रीत्या सोडवायचं आहे. बघा त्यासाठी मी तक्ता सर्वात पहिल्यांदा घेतो. इथे बघा काय दिलेलं आहे, ए दिलेलं आहे, बरोबर आहे. इथे ए दिलेला आहे, ए पासून इथे काय आला, सी आला, ठीक आहे. सी पासून ई आला, म्हणजे ए पासून सी आला, सी पासून इथं ई आला, एक अक्षर सोडता. ई पासून पुढे काय आलेलं आहे, जी आलेलं आहे तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. बघा जी पासून पुढे काय आलेलं आहे, आय आलेलं आहे, म्हणजे एक अक्षर सोडता इथं आय आले. त्यानंतर इथं एक अक्षर सोडता पुढे काय आलेलं आहे, के आलेलं आहे. तर के पुढे आता कोणतं अक्षर येईल, एक अक्षर सोडता इथं यम येईल. म्हणजेच इथे वरती का कोणतं अक्षर येईल, यम हे अक्षर येईल. समजलं तुम्हाला कशा प्रकारचं आपण हे सोडवलं. एकदम अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. जी बेल येते तिलाही क्लिक करा, ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या. जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर हे समजलं पहिलं आपल्याला अक्षर कोणतं मिळालं, यम हे अक्षर मिळालं. तर यम बघा कुठे आहे वरती, तर आपल्याला लगेच समजत आहे की आपलं प्रश्नाचं उत्तर हे बीच असणार, ठीक आहे. परंतु अजून एकदा कन्फर्म करून घेऊया. तर आता बघा इथे डब्ल्यू अक्षर दिलेलं आहे. डब्ल्यू कुठे आहे, डब्ल्यू इथे. त्यानंतर डब्ल्यू पासून जर विचार केला तर आपल्याला कसं आपण केलं होतं, अशा प्रकारचं तिरकं केलेलं होतं, ठीक आहे. अशा प्रकारचं आपण ही लाईन केलेली होती. डब्ल्यू पासून टी आलं, बघा टी कुठे आहे, इथं 2 अक्षर सोडून आहे, तिसरं अक्षर आहे. त्यानंतर टी पासून इथं क्यू आला असेल, 3 अक्षर बघा. क्यू पासून इथे एन आलेला असेल, बघा इथे एन आलेला आहे. त्यानंतर के आलेला आहे बघा, 3 अक्षर सोडून. इथं बघा के. आता के पासून पुढे जर विचार केला तर एच आलेला असेल, एच आलेला आहे. आता एच पासून पुढे 3 अक्षर सोडून जर विचार केला, तिसरं अक्षर कोण आहे, तर आपल्याला ई हे अक्षर आपल्याला बघण्यासाठी भेटत असेल. म्हणजे जर विचार केला इथं एच आलाय, एच पासून पुढे काय येईल, मग ई येईल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. अशा प्रकारची उदाहरणं आले तर तुम्हाला हे अशा प्रकारचे सोडवायचे असतात. ते व्यवस्थित समजून घ्या. कशा प्रकारची उदाहरणे येतात आणि ते तुम्हाला कसे सोडवायचे असतात. चला, तर पुढील प्रश्न आता जाणून घेऊया आपण. पुढील प्रश्न बघा कसा विचारला गेलाय. तर इथं व्यवस्थित समजून घ्यायचा, प्रत्येक प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? प्राजक्ता श्रेयसला म्हणाली, "तुझ्या वडिलांची बहीण ही माझ्या आत्यांची नणंद आहे. तर प्राजक्ता श्रेयसची कोण?" अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर एकदम अतिशय सोपा प्रश्न आहे. तर यापैकी जर विचार केला तर आपल्याला हा प्रश्न कसा सोडवायचा ते मी तुम्हाला सांगतो. बघा जसा आपण प्रश्न वाचल तशी लगेच मांडणी करायची. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं प्राजक्ता म्हटलेलं आहे, ठीक आहे. प्राजक्ता कोणाला म्हटलेले? श्रेयस, ठीक आहे. श्रेयस आपण इथं घेऊया. हे 2 व्यक्ती इथं घेतली. ती काय म्हणाली? प्राजक्ता श्रेयसला काय म्हणाली? तुझ्या वडिलांची बहीण, ठीक आहे. आता इथं श्रेयसचा इथं वडील घेऊया, ठीक आहे. इथं श्रेयसचा हा वडील घेतला आणि वडिलांची ही बहीण, ठीक आहे. ही बहीण. आता ही बहीण घेतली. आता ही कोण झाली? श्रेयसची जर विचार केला तर ही झाली आत्ती. बरोबर की नाही? ही झाली आत्ती. श्रेयसची कोण झाली? ही आत्ती. बरोबर की नाही? अशा प्रकारची आपण मांडणी केली. तर बघा ही काय म्हणाली? ही माझ्या आत्यांची नणंद आहे. ठीक आहे. ही माझ्या आत्यांची. आता ही प्राजक्ताची इथं आत्ती घेतली. ठीक आहे. इथं प्राजक्ताची ही आत्ती घेतली आणि या आत्यांची ही नणंद आहे. ठीक आहे. नणंद आहे तर प्राजक्ता श्रेयसची कोण? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. म्हणजे ही नणंद आहे. ठीक आहे. ही जी बहीण आहे, ही याची जी आत्या आहे, ही यांचं नातं काय सांगितलेलं आहे? नणंद. ठीक आहे. अशा प्रकारचं नातं सांगितलेलं आहे. तर इथे जर विचार केला तर आपल्याला पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? मावस बहीण दिलंय हे तर होणार नाही. त्यानंतर चुलत बहीण दिलेलं आहे हे देखील होणार नाही. आत्या बहीण सुद्धा होणार नाहीये. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यापैकी नाही. लगेच आपल्याला सर्व नाती इथं समजून येतात अशा प्रकारची. अशा प्रकारची आपण मांडणी केली तर कोणताही प्रश्न आला तर लगेच आपल्याला समजून येतं त्या प्रश्नाचं एक्झॅक्ट उत्तर काय असायला पाहिजे. तर लगेच आपल्याला सर्व नाती इथं क्लिअर झाली. कोणाचं कोणासोबत कसं नातं आहे ते आपल्याला समजून आलं आणि लगेच आपल्याला इथं समजून येतं की यापैकी नाही या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला, तर बघा आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे? कवायतीच्या वेळेस उमेश नैऋत्येकडे तोंड करून उभा होता. प्रथम तो उजवीकडे 2 वेळा काटकोनात वळला. काटकोनात म्हणजे अशा प्रकारचा, ठीक आहे. हा काटकोन असतो. अशा प्रकारचा 90 अंशाचा जो कोन असतो तो, ठीक आहे. तो काय असतो? काटकोन असतो.
तर अशा प्रकारचा तो काटकोनात 2 वेळेस वळला. नंतर तो उजवीकडे 3 वेळा काटकोनात वळला. तर आता उमेशचे तोंड कोणत्या दिशेला असेल? ठीक आहे. दिशावरती हा प्रश्न विचारला गेलाय. तर व्यवस्थित समजून घ्या या टाइपचे प्रश्न तुम्हाला कसे सोडवायचे असतात. तर सर्वप्रथम आपण इथे दिशा घेऊया. तर बघा दिशा तुम्हाला ह्या माहिती असणं गरजेचं आहे. ही कोणती दिशा आपण घेणार? उत्तर दिशा घेणार. ही कोणती घेणार? ही दक्षिण दिशा, ही घेणार पूर्व दिशा, ही घेणार पश्चिम दिशा. बाकी या 4 राहिलेल्या बाकीच्या दिशा त्या कोणकोणत्या बघूया. ठीक आहे. तर या बाकीच्या आपल्या या ज्या 4 दिशा आहेत, त्या देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे इथे. तर या आपल्या या बाकीच्या 4 दिशा. आता ही कोणती दिशा होईल? ही वायव्य दिशा. ठीक आहे. ही वायव्य दिशा. ही असणार आहे ईशान्य दिशा. पुढे जर विचार केला तर ही आग्नेय दिशा. त्यानंतर ही असणार आहे नैऋत्य दिशा. तर आता काय म्हटलेलं आहे इथे बघा आपल्याला कवायतीच्या वेळेस उमेश नैऋत्येकडे तोंड करून उभा होता. ठीक आहे. समजा इथे उमेश आहे. त्याचे तोंड कुठे होतं सर्वप्रथम? आपल्याला नैऋत्येकडे म्हणजे इकडे त्याचं तोंड होतं. बरोबर? अशा प्रकारचं आपल्याला इथं समजलं. पुढे त्यानंतर काय म्हटलेलं आहे? पुढे प्रथम तो उजवीकडे. आता तो त्याचं तोंड इकडे. ठीक आहे. त्याचं तोंड इकडे तर त्याची ही डावी बाजू असणार, ही उजवी बाजू असणार. बरोबर की नाही? तर ही उजवी बाजू आहे. तर तो उजवीकडे दोनदा काटकोनात वळला. ठीक आहे. दोनदा काटकोनात वळाला म्हणजे जसं की इकडे एकदा वळाला, हा काटकोन झाला. बरोबर की नाही? हा एकदा काटकोन झाला आणि पुन्हा इकडे वळाला म्हणजे हा एक काटकोन झाला. म्हणजे आता तो कुठे आहे? त्याचं तोंड कुठे आहे? ईशान्य दिशेला आहे. बरोबर? त्याचं तोंड कुठे आहे? ईशान्य दिशेला आहे. ही कोणती दिशा आहे? ही नैऋत्य दिशा आहे. मग ही कोणती होईल? ही वायव्य दिशा होईल. अशा प्रकारचं. समजतंय कशा प्रकारचं मी सांगत आहे तुम्हाला? आता पुढे काय म्हटलंय? पुढे काय म्हटलेलं बघा. पुढे नंतर तो काय म्हटलेला आहे, इथं डावीकडे 3दा वळाला. ठीक आहे. आता पुढे काय म्हटलेलं आहे, प्रथम तो उजवीकडे 2दा काटकोनात वळला. नंतर तो डावीकडे 3दा काटकोनात वळाला. आता डावीकडे. आता जर विचार केला त्याचं तोंड इकडे तर त्याची डावी बाजू कोणती असणार आहे? ही बाजू असणार आहे. ही डावी बाजू असणार आहे. ही उजवी बाजू असणार आहे. बरोबर? तर डावीकडे तो 3दा काटकोनात वळाला. ठीक आहे. डावीकडे 3दा काटकोनात वळाला. म्हणजे आता इकडे त्याचं तोंड होतं, तो पुन्हा इकडे काटकोनात वळाला. म्हणजे इकडे आलं. त्यानंतर पुन्हा इथं काटकोनात वळाला म्हणजे इकडे आलं, परंतु 3दा वळाला आहे म्हणजे पुन्हा इकडे आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे पुन्हा इकडे काटकोनात वळाला, तर इकडे आता त्याचं तोंड आहे. ठीक आहे. इकडे तोंड आहे, तर आपल्याला तेच विचारलंय, तर आता उमेशचं तोंड कोणत्या दिशेला असेल? तर आपल्याला अशा प्रकारचाच प्रश्न विचारलाय. तर मग ही दिशा कोणती आहे? त्याचं तोंड इकडे आहे सध्या. ठीक आहे. ही दिशा कोणती आहे? आग्नेय दिशा. म्हणजेच आग्नेय हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा आपण हे प्रश्न सोडू शकता. एकदम बेसिक लेव्हलचा प्रश्न होता. फक्त व्यवस्थित समजण्याची गरज होती. आपल्याला पुढील प्रश्न कसा दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या. या टाईपचा प्रश्न ऑलरेडी आपला सोडून झालेला आहे एक. तर बघा काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये आकाशाला समुद्र म्हटले, समुद्राला हवा म्हटले. आता सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर मी सांगण्या अगोदर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आकाशाला समुद्र म्हटले, समुद्राला हवा म्हटले, हवेला पाणी म्हटले, पाण्याला नदी म्हटले. नदीला विहीर म्हटले तर आपल्याला तहान लागल्यावर काय प्याल? अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे तहान लागल्यानंतर आपण काय पितो? पाणी पितो. आता पाण्याला काय म्हटलेलं आहे? पाण्याला नदी म्हटलेलं आहे, बरोबर की नाही? मग आपल्याला तहान लागल्यावरती काय प्यावं लागणार आहे? नदी प्यावी लागणार आहे. ठीक आहे. नदी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपण आपल्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती सांगत आहे. खूपच महत्त्वाच्या नोट्स असणार आहे पोलीस पाटील. पोलीस पाटील आणि कोतवाल या पदासाठी कारण दोन्ही पदांचा अभ्यासक्रम अगदी सारखाच आहे. त्यानुसार आपण या नोट्स काढलेल्या आहेत. नोट्स विषयी थोडक्यात माहिती सांगतो. आपल्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला मराठीवरती सुद्धा कधी-कधी प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. मराठी पहिला विषय झाला. त्यानंतर जर विचार केला महत्त्वाचं म्हणजे सामान्य ज्ञान. ठीक आहे. सामान्य ज्ञान झालं. पुढे चालू घडामोडी झालं. चालू घडामोडी, त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता. ठीक आहे. गणित व बुद्धिमत्ता. पुढे जर विचार केला अजून पोलीस पाटलाचे अधिकार, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढे जर विचार केला तर तुमचा जो पण जिल्हा असेल त्या जिल्ह्याची माहिती यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. कधी-कधी इंग्रजीवरील देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारचे हे 7 ते 8 टॉपिक आहे त्यावरती तुम्हाला पोलीस पाटील आणि कोतवाल या पदभरतीमध्ये प्रश्न विचारले जात आहे मित्रांनो. तर या सर्व विषयांच्या आपण नोट्स काढलेल्या आहेत. IMP महत्त्वाच्या नोट्स काढल्यात. सर्व टॉपिकनुसार आणि स्पष्टीकरणासोबत आपण नोट्स काढलेल्या आहेत मित्रांनो. या 7 विषयांच्या नोट्स काढलेल्या आहेत. खूपच कमी किमतीमध्ये तुम्हाला सराव करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी आपण या सर्व नोट्स उपलब्ध करून देत आहोत. याची प्राइस आपण ठेवलेली आहे ₹199. या 7 विषयांच्या नोट्स सोबत तुम्हाला 15 ते 20 मागील प्रश्नपत्रिका भेटणार आहे. या ज्या प्रश्नपत्रिका आपण सोडून घेत आहे, या अशा प्रकारच्या 15 ते 20 प्रश्नपत्रिका या नोट्स सोबत तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तर या सर्वांची किंमत आपण ₹199 ठेवलेली आहे. जर तुम्हाला या सर्व नोट्स पाहिजे असेल WhatsAppवरती PDF फॉर्मॅटमध्ये आपण नोट्स देत असतो. या पाहिजे असतील तर तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाहीये. तुम्हाला एक नंबर देतो 91 39 64 31 99 बघा.
मोबाईल नंबर पुन्हा एकदा बघून घ्या 91 39 64 31 99 या नंबरच्या तुम्हाला फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने किती पेमेंट करायचंय? ₹199 पेमेंट करायचंय. ठीक आहे. फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने ₹199 पेमेंट करायचंय आणि याच नंबरच्या WhatsAppवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. कुठं? WhatsAppवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि पोलीस पाटील की कोतवाल कोणत्या पदाच्या नोट्स पाहिजेल आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या मराठीच्या नोट्स भेटतील. सामान्य ज्ञानचे काय महत्त्वाचे प्रश्न संच, चालू घडामोडी 1 ते 1.5 वर्षाची भेटेल. गणित बुद्धिमत्तेचे सर्व नोट्स भेटतील. सर्व स्पष्टीकरणासोबत पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य भेटतील. इथं त्यानंतर तुमच्या जिल्ह्याची माहिती भेटेल. तुम्हाला जिल्ह्याचं नाव सांगायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. जिल्ह्याचं नाव देखील तुम्हाला सांगायचं आहे. या नोट्स सोबत तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची माहिती पाहिजे ही माहिती तुम्हाला वेगळी भेटेल. तुमच्या जिल्ह्याची माहिती भेटेल. त्यानंतर पुढे इंग्लिशच्या देखील तुम्हाला नोट्स दिल्या जाणार आहे मित्रांनो. सर्व काही स्पष्टीकरणासोबत आपल्याला या नोट्समध्ये देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर अशा प्रकारचं आपण या नोट्सचं स्वरूप ठेवलेलं आहे मित्रांनो. तर कॉल, SMS करत बसू नका. डायरेक्टली पेमेंट करा कारण वेळ खूपच कमी राहिलेला आहे. या नंबरवरती पेमेंट करा आणि डायरेक्टली याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा WhatsAppवरती. त्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला या सर्व नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर हे सर्व तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये WhatsAppवरती या नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्नाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर आपले प्रश्न बघा कुठपर्यंत आलेले आहेत. जर विचार केला तर इथपर्यंत आपण प्रश्न सोडवले. आता पुढील आपला 50 नंबरचा प्रश्न चालू आहे. समीकरण सोडवा या टाईपचा प्रश्न आहे. तर समीकरण सोडवा यावरती सुद्धा तुम्हाला 100% प्रश्न असणार. तर आपल्याला बघा प्रश्न कसा दिलेला आहे. आता समीकरण सोडवायचं कसं यावरती ऑलरेडी आपण भरपूर व्हिडिओ बघितलेले आहेत. इथे काय म्हटलेलं आहे? आपल्याला गुणाकार म्हणजे इथं भागिले म्हटलेले आहे. गुणाकार म्हणजे भागिले. लगेच आपण मांडणी करायची. गुणाकार म्हणजे भागिले अशा प्रकारची मांडणी केली. भागिले म्हणजे काय म्हटलेलं आहे? अधिक. भागाकार म्हणजे इथं अधिक म्हटलेले आहे, प्लस म्हटलेले आहे, बरोबर? अशा प्रकारचं आपण इथं प्लसचं चिन्ह घेतलं. पुढे काय म्हटलेलं आहे? प्लस म्हणजेच अधिक म्हणजे आपल्याला गुणिले म्हटले. अधिक म्हणजे गुणिले म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे वजाबाकी म्हणजे इथं वजाबाकीच म्हटलेलं आहे. व मायनस म्हणजे मायनस, वजाबाकी म्हणजे वजाबाकी अशा प्रकारचंच म्हटलेलं आहे. तर आपल्याला इथं खाली जे समीकरण दिलेलं आहे ते सोडवायचं आहे. आणि आपल्याला इथं बघा कसं दिलेलं आहे समीकरण. वजाबाकी म्हणजे वजाबाकी तर आपल्याला अशा प्रकारचं करायचंय आणि भागिले 48 तर प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय येईल ते काढायचंय. तर सर्वप्रथम आपण हे समीकरण सोडून घेऊया आणि त्याला भागिले 48 आहे तर ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. नाहीतर आपण याची मांडणी अशा प्रकारची देखील करून घेऊ शकतो. बघा सर्वप्रथम इथं आपण हे समीकरण इथं नोट करून घेऊया. 120 दिले. 120 गुणिले 40 त्यानंतर प्लस 27 मायनस 13. आता अशा प्रकारचं समीकरण आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय जर भागाकाराची क्रिया असेल तर पहिल्यांदा कंस असेल तर कंस सोडवायचा, त्यानंतर भागाकाराची क्रिया, त्यानंतर गुणाकाराची, त्यानंतर वजाबाकी आणि त्यानंतर बेरीज. अशा प्रकारच्या क्रियाने हे तुम्हाला सोडवायचं असतं. याच क्रियेने तुम्हाला हे सोडवायचं असतं. त्यामध्ये कुठेही कंस नाहीये. ठीक आहे. आता हे उदाहरण आपण इथं मांडलं आणि भागिले किती म्हटलेलं आहे? 48 आणि भागिले 48 अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. तर आता भागिले म्हणजे काय? तर भागिले जर म्हटलं तर भागिले म्हणजे इथं अधिक दिलेलं आहे. ठीक आहे. अधिक 48. आता इथं भागिले 48 आहे म्हणजे आपण ही समीकरणाची मांडणी केली. म्हणजे हे समीकरण कसं दिलेलं आहे भागिले 48. परंतु भागिले म्हणजे काय म्हटलेलं आहे त्यांनी? अधिक म्हटलेलं आहे. तर आता ह्या समीकरणाची आपण मांडणी कशी करणार? यानुसार करणार. आता ही मांडणी आपण हे समीकरण अशा प्रकारचं लिहिलं. मांडणी तशी करूया. इथं सर्वप्रथम 120 आहे बरोबर? 120 घेतले. गुणाकार म्हणजे काय आहे? भागाकार. भागाकाराची आपण इथं क्रिया घेतली. त्यानंतर 40 ठीक आहे. भागिले 40 व्यवस्थित इथं नोट करून घेतो. 40 त्यानंतर इथं प्लस आहे. तर प्लस म्हणजे अधिकचं चिन्ह म्हणजे काय आहे? गुणाकार. तर गुणाकाराचं चिन्ह इथं ठेवलं बरोबर. आता त्यानंतर पुढे काय आहे? 27 त्यानंतर इथं मायनसचं चिन्ह आहे. मायनस म्हणजे मायनसच आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं भागिले. आता भागिले म्हटलेलं. भागिले म्हणजे काय आहे? इथं बघा. भागिले म्हणजे अधिक आहे. आता हे आपल्याला असं लिहावं लागलं असतं 48 ठीक आहे. परंतु भागाकार म्हणजे आपल्याला काय म्हटलेलं आहे? त्याने अधिक म्हटलेलं आहे म्हणजेच अधिक आणि 48 अशा प्रकारचं आपण हे समीकरण इथं मांडून घेतलं. आता फक्त आपल्याला हे समीकरण इथं सोडवायचंय. आता सोडवण्यासाठी जर विचार केला तर इथं बघा या क्रियेने तुम्हाला सोडवायचं असतं. सर्वप्रथम भागाकार करायचा, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर वजाबाकी आणि त्यानंतर बेरीज. आता जर विचार केला तर इथं 120 भागिले 40 दिले. किती? 120 भागिले 40. तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? 120 भागिले 40. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल 3 बरोबर. गुणाकार 27 त्यानंतर इथं मायनस 13 आणि प्लस 48 अशा प्रकारचं आपण बाकीचं नोट केलं. आता भागाकाराची क्रिया झाली. कंस तर नव्हताच भागाकाराची क्रिया झाली. आता गुणाकाराची क्रिया करणार. ठीक आहे.
आता 3, 3 आणि 27. आता 27 गुणिले 3 आपल्याला करायचंय 27 गुणिले 3. तर आपले पाढे-पाठ असतील तर पटकन आपण सांगू शकता. नाहीतर आपल्याला पुन्हा इथं गुणाकार करून घ्यावा लागणार आहे. 27 गुणिले 3 केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं? 81. 81 -13 त्यानंतर इथं 48 बरोबर? अशा प्रकारचं. आता पुन्हा तुम्हाला सांगितलं होतं गुणाकार झाल्यानंतर इथं आपल्याला ही क्रिया करायची, ठीक आहे. वजाबाकीची क्रिया करायची. आता 81 13 तर प्रश्नाचं योग्य उत्तर काय येणार मग? 68 प्रश्नाचं उत्तर येणार. 68 आणि हे 48. आता फक्त 68 आणि प्लस 48 हे आपल्या प्रश्नाचं जे पण असेल ते उत्तर असणार आहे. तर यांची डायरेक्टली बेरीज केली तर 116 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं. 116 कुठे पर्यायामध्ये ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला 116 दिसत असेल, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आपले ए हे प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. समजलं कशा प्रकारचा आपल्याला इथं प्रश्न विचारला गेला होता. पुढे बघा मराठीवरती काही प्रश्न विचारले गेले. तोंड्यावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण काय म्हणतो? सांगा. महत्त्वाचा प्रश्न आहे तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण काय म्हणतो? हा प्रश्न जर विचार केला तर पोलीस भरतीला सुद्धा 2 ते 3 वेळेस विचारला गेलाय. ठीक आहे. पोलीस भरती, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सुद्धा हा प्रश्न खूप वेळा विचारला गेलाय आणि इतर भरत्यांना सुद्धा हा प्रश्न भरपूर वेळेस विचारलेला आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वर्ण. ठीक आहे. तोंडवाटे तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण म्हणतो. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आपल्याला म्हटलेलं आहे खालीलपैकी व्यंजन संधीचा सामायिक शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. ठीक आहे. व्यंजन संधीचा सामायिक शब्द कोणता होईल मग यामध्ये? तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सांगा बरं. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? इथं 52 नंबरचा प्रश्न इथे स्किप झालेला आहे. डायरेक्टली 53 नंबरचा प्रश्न आलेला आहे. तर 53 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दिगंबर. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे सन्मती या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता? अशा प्रकारचा विचारलाय प्रश्न. ठीक आहे. सन्मती या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी. ठीक आहे. व्यंजन संधी. तर एवढे पण तुम्हाला ग्रामरमध्ये एवढे अवघड प्रश्न विचारले जाणार नाहीये. बेसिक ग्रामर तुम्हाला असणार आहे. पुढे काय म्हटलेलं आहे शब्दांच्या 8 जातींपैकी अविकारी नसलेली जात आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. आता विकारी, अविकारी यावरती तुम्हाला शक्यता प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. शब्दांच्या 8 जातींपैकी अविकारी नसलेली जात आपल्याला ओळखायला सांगितलेले आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मग? ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विशेषण हे यामध्ये येत नाहीये. ठीक आहे. अशा प्रकारचे एवढे बेसिक लेव्हलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता पुढील प्रश्न काय दिलेला आहे? वाक्यात येणाऱ्या शब्दांपैकी जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात, त्यांना टिंब-टिंब असे म्हणतात. त्यांना काय म्हणतात? विशेषण म्हणतात. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर इथं व्याख्या जास्त विचारण्यात आलेलं आहे. खालील शब्दातील क्रियाविशेषण ओळखा. तर क्रियाविशेषण ओळखण्यासाठी तुम्हाला इथं विचारले तर 57 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्रियाविशेषण यातील परंतु. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढे 58 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? जे आपल्याला म्हटलेलं आहे, जे शब्द 2 शब्द किंवा 2 वाक्ये जोडताना येतात, त्यांना टिंब-टिंब असे म्हणतात. तर त्यांना काय म्हणतात? सर्वांनाच माहिती असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर त्यांना काय म्हणतात सांगा बरं? 58 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उभयनवी अव्यय. ठीक आहे. इथं आपलं ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. पुढे बघा पुढील 4 शब्दांपैकी विशेषण नसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. विशेषण नसलेला शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. इथे जर विचार केला तर पांढरा, त्यानंतर आंधळा, त्यानंतर आपल्याला गंगा, यमुना अशा प्रकारचा शब्द दिलेला आहे आणि लबाड. आता शब्द जर विचार केला एखादा शब्द आहे त्याच्याविषयी विशेष माहिती सांगतो एखादा शब्द त्याला आपण काय म्हणतो? विशेषण. आता इथे जर विचार केला तर पांढरा, त्यानंतर आंधळा, त्यानंतर इथं गंगा, यमुना आणि लबाड यातील आपल्याला विशेषण नसलेला आपल्याला शब्द इथं ओळखायचा आहे. नसलेला ठीक आहे. आता या नसलेला लगेच इथे शब्द आपल्याला कोणता समजून येतो? ऑप्शन क्रमांक सी. म्हणजे हे एक नाव आहे. ठीक आहे. आणि पांढरा, पांढरा कसा आहे आता हा एक रंग आहे. ठीक आहे. रंग. आता रंग आहे, परंतु तो कसा आहे? पांढरा. म्हणजे एखादा शब्द आहे त्याच्याविषयी विशेष माहिती सांगतोय. बरोबर? एखादा माणूस आहे, परंतु तो कसा आहे? आंधळा माणूस आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथे विशेष माहिती सांगत आहे. लबाड. ठीक आहे. जसं की राम. राम आहे, परंतु तो कसा आहे? लबाड आहे. त्यामुळे आपल्याला इथे विशेष माहिती इथं सांगत आहे. परंतु नसलेला शब्द ओळखायला सांगितलेला आहे. मग इथं गंगा, यमुना हा प्रश्न इथं योग्य असणार आहे. ठीक आहे. समजलं? चला पुढे. आपल्याला पुढील काय म्हटलेलं आहे? खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. तर स्त्रीलिंगी शब्द ओळखा यातील कोणता असणार आहे? तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? मग जर विचार केला तर नेता. नेता हा पुल्लिंगी शब्द आहे म्हणजे हा होणार नाही. देवता, त्यानंतर भात्रा हा देखील आपल्याला पुल्लिंगी शब्द आहे.
त्यानंतर पिता हा देखील पुल्लिंगी शब्द आहे. तर देवता हा स्त्रीलिंगी शब्द आपल्याला बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे. स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी दोन्ही याच्यामध्ये येतो. स्त्रीलिंगी शब्दामध्ये हा कॅल्क्युलेट केला जातो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला. आता पुढील प्रश्न बघा, व्यवस्थित समजून घ्या. अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते. सर्व प्रश्न आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, आता आपल्याला पुढील प्रश्नामध्ये कसा प्रश्न विचारला गेलाय, अ व ब गटातील विसंगत जोडी आपल्याला ओळखायला सांगितलेल्या आहे. ठीक आहे. विसंगत जोडी ओळखायला सांगितलंय. इथं अ दिलाय, इथं ब दिलाय. तर चला जोड्या सर्वप्रथम जोडून घेऊया. इथं अ ला 3 दिलंय. ठीक आहे. म्हणजे शिक्षक आणि शिक्षिका ही अशा प्रकारची जोडी दिली आहे. त्यानंतर ब ला 1 दिलंय. दादा आणि ताई ही देखील बरोबर जोडी आहे. त्यानंतर इथं आपल्याला क चं काय दिलंय, इथे आपल्याला क चं 2 दिलेलं आहे. म्हणजे नातू आणि नात ही देखील बरोबर जोडी आहे. तर विसंगत जोडी आपल्याला हे सांगतील राजपुत्र आणि इथं कन्या. कन्या आणि राजपुत्राचं काय येते का नाही. इथं राजपुत्राला जर राजकन्या असतं तर असं झालं असतं. परंतु राजपुत्र आणि फक्त कन्या दिलेलं आहे. म्हणजे विसंगत कोणती येईल? ऑप्शन क्रमांक डी ही जोडी आपली यातील विसंगत सांगता येईल. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. पुढे बघा खालीलपैकी आपल्याला अनेकवचनी शब्द कोणता अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय. तर 62 नंबर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बी. ठीक आहे. वेली. अनेकवचनी. आता नदी जर विचार केला तर आपल्याला एकवचनी झालं, रोपटे एकवचनी झालं, झाड एकवचनी झालं आणि वेली हे अनेकवचनी झालं. अनेकवचनी तुम्हाला ओळखायला सांगितलेलं होतं. तर बाकीचे जेवढे पण मराठीचे प्रश्न आहेत ते आपण पुढील भागामध्ये सोडून घेणार आहोत. या टाईपचे मराठीचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते. पुढे अजून आपल्याला गणित बुद्धिमत्तावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. ते देखील आपण पुढील भागामध्ये स्पष्टीकरणासोबत सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढील भागामध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. ठीक आहे. या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.